गोकुळ दूध संघाशी संबंधित 1108 दूध संस्थांच्या अपात्रतेची सुनावणी आता 25 मार्च रोजी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये होणार आहे। तत्कालीन सचिवांच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या आणि स्थगिती देणाऱ्या नामदार मुश्रीफ आणि नामदार विखे पाटील या दोन्ही मंत्र्यांच्या पत्रावर तारखा नाहीत। त्यामुळे हा आदेश शासनाचा आहे का याबद्दल प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने शासनाला दिलेत। गोकुळ दूध संघाच्या 1108 सभासद संस्थांविरोधात आजऱ्याच्या प्रकाश बेलवाडे यांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे। आज या याचिकेवर सुनावणी झाली। बेलवाडे यांच्या वतीनं ॲडव्होकेट सतीश तळेकर यांनी बाजू मांडली। तत्कालीन दुग्धविकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी 1108 दूध संस्था अवसायनात काढल्या। त्यावेळी कोल्हापूरच्या तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दुग्धविकास मंत्र्यांना पत्र दिलं होतं। त्यानंतर तत्कालीन दुग्धविकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुकाराम मुंडे यांच्या आदेशाला स्थगिती दिल्याचं पत्र काढलंय। मात्र या दोन्ही पत्रांवर तारखा नमूद नाहीत। सचिवांच्या आदेशावर शासन स्तरावर कोणत्याही प्रकारची सुनावणी झाली नाही। निव्वळ पत्राच्या आधारे सचिवांचा आदेश स्थगित करता येत नाही। त्यामुळे त्या 1108 दूध संस्था गोकुळच्या प्रारूप मतदार यादीतून रद्दबातल ठरवाव्यात आणि या संस्थांना निवडणुकीत मतदानासाठी अपात्र ठरवावं असा युक्तिवाद बेलवाडे यांच्या वकिलांनी केला। तर गोकुळच्या वतीनं वकिलांनी युक्तिवाद करताना मंत्र्यांनी स्थगितीचा आदेश दिल्याचं ठामपणे सांगितलं। लंपीच्या साथीमुळे दूध उत्पादनात घट झाली होती। आपत्तीजनक परिस्थितीत अशा पद्धतीची कारवाई करता येणार नाही। मुळात प्रतिदिन 50 लिटर दूध गोकुळ दूध संघाला पुरवण्याचा कोणताही शासन नियम नाही असं गोकुळच्या वकिलांनी सांगितलं। पण दोन्ही मंत्र्यांच्या पत्रावर तारीख का नाही अशी विचारणा करत याबाबत शासनानं प्रतिज्ञापत्र सादर करावं असे आदेश न्यायमूर्ती सचिन देशमुख यांनी दिलेत। आता या दाव्यावर 25 मार्च रोजी सुनावणी होणार आहे।